नमस्कार. एप्रिल महिन्यापासून बाजारामध्ये मस्त अशा कैऱ्या यायला सुरुवात होते आणि या कैऱ्यांपासून आपण मस्त असं लोणचं, कैरीची कढी, कैरीची चटणी असे बरेच प्रकार करतो. तर आज आपण या कैरीपासून मस्त असा मेथांबा, गोड मस्त असा मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर जवळजवळ अर्धा किलो ही मापाची ही कैरी आहे आणि तिला मी स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्याच्यावरची जी सगळी साल आहे ती काढून घेतली आणि याच्या बघा अशा एकदम पातळ पातळ अशा लांबसर फोडी करून घेतल्यात. हे बघा, अशा पातळ पातळ लांबसर अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या कैरीच्या मी अशा मस्त अशा लांबसर पातळ फोडी करून घेतल्या. तर कैरी मोठी असल्यामुळे बघू शकता तुम्ही फोडी किती झालेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या त्या फोडी तयार झालेल्या आहेत. आता मेथांबा कसा करायचा तो बघूया. एक प्रकारे हे कैरीचं गोड लोणचंच आहे. तर इथं मी तेल घेतलेलं आहे, जवळजवळ अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. एक चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की नंतर मग याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हिंग मात्र थोडा जास्त घालायचा. हिंगाचा मस्त असा फ्लेवर या मेथांब्याला खूप छान लागतो. तर हिंग थोडा जास्त वापरलेला आहे, म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी. आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा ही बडीशेप घातलेली आहे. बडीशेप आवर्जून घाला. बडीशेपमुळे या मेथांब्याची चव आहे ना ती खूप छान येते. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला हलके परतवून घ्यायचे आहेत. नंतर मग याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी घातलेली आहे आणि पाव चमचा ही माझ्याकडे कलोंजी होती. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी माझ्याकडे होतं म्हणून घातलं. तुम्ही तो ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि ते परतवून घेतल्यानंतर लगेच मग मी याच्यामध्ये मगाशी आपण ज्या कैरीच्या फोडी करून ठेवल्या त्या घातलेल्या आहेत आणि एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि फोडणीमध्ये या कैरीच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या. अगदी पाव चमचा मी याच्यामध्ये ओवा पण घातलेला आहे. ओव्याने सुद्धा या मेथांब्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. एक चमचा मी याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे. हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. एक चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्समुळे काय होतं की हा जो मेथांबा आहे तो चवीला पण खूप छान लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर आवर्जून घाला, नसतील तर नाही घातले तरी चालेल. आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये ही धणा जिरा पावडर घातलेली आहे. त्याने सुद्धा या मेथांब्याची टेस्ट आहे ती खूप छान येते. आणि हे छान अगदी सगळं परतवून घेतलं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनटाची आपल्याला मंद गॅस फ्लेमवर याला वाफ द्यायची आहे. 5 मिनटाने बघू शकता याला आपण थोडं मीठ वापरल्यामुळे करीला आपलं अंगचं पाणी सुटलेलं आहे. इथं कुठंही पाणी वापरायचं नाही आहे. हे बघा, आणि 5 मिनटानंतर कैरीचं अंगचं पाणी इथं सुटलेलं आहे आणि कैरीच्या फोडी पण बघू शकता मऊ झालेल्या आहेत. परफेक्ट. तर मस्त असा आपला इथं हा मेथांबा तयार होणार आहे. आता याच्यामध्ये मी साखर वापरलेली नाही. त्याच्यासाठी बघा मी ही खडी साखर घेतलेली आहे, जी मोठी खडी साखर मिळते तर ती इथं घेतलेली आहे आणि त्याची मिक्सरमध्ये मी पावडर करून घेतलेली आहे. तर खडीसाखर वापरलेली आहे त्याच्यामुळे हा जो मेथांबा आहे तो अजून पौष्टिक होणार आहे. आणि एक वाटी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. आता हे जे गोडाचं प्रमाण आहे ते तुमच्या कैऱ्या किती आंबट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर जवळजवळ मी इथं ही अर्धी वाटी इथं झाली असेल माझी साखर, म्हणजे पिठी साखर किंवा ही खडीसाखरेची जी पिठी आहे ती. आणि एक वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे आणि हे सगळं छान असं एकत्र करून घेतलं आणि नंतर मग झाकण लावून याला मी पुन्हा 2 ते 3 मिनटाची वाफ दिलेली आहे मंद गॅस फ्लेमवर. तर बघू शकतो 2 ते 3 मिनटानंतर मस्त गूळ वितळलेला आहे. पोळी पण छान शिजलेल्या आहेत आणि मस्त असा पातळसर असा आपला हा इथं मेथांबा तयार झालेला आहे. तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हा शिजवून घ्यायचा आहे. घट्ट हवा असेल तर हे अजून शिजवून घ्यायचं, म्हणजे हे जो मेथांबा आहे तो थोडासा घट्टसर तयार होतो. याच्यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे वर्ष 2 वर्ष हा मेथांबा आरामात टिकतो. खूप चवदार तयार होतो हा मेथांबा, बघू शकता. तर साखरेचा कुठंही इथं वापर केलेला नाही आहे. मी इथं पिठी साखर आणि गूळ, म्हणजे खडी साखर आणि गूळ असं दोन्ही वापरलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी एक काहीतरी वापरून, म्हणजे खडी साखर किंवा फक्त गूळ वापरून हा मेथांबा करू शकता. बघू शकता किती सुंदर असा हा मेथांबा तयार झालेला आहे. नंतर स्वच्छ अशा आणि धुवून पुसून कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता.
वर्ष 2 वर्ष नक्की अगदी आरामात राहतो. जेवणासोबत तोंडी लावायला तुम्ही हा घेऊ शकता. खूप छान चवदार असा लागतो हा. तर तुम्हाला ही माझी रेसिपी मेथांब्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.